जुन्या चाळी आणि झोपडपट्टीतील नागरिकांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळावी. जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे. वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी, गावठाणं आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, जिल्हा संघटिका समिधा मोहिते, जिल्हा संघटिका आकांक्षा राणे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शहर संघटिका प्रमिला भांगे, उपशहर संघटिका मंजिरी धमाले, उपशहर संघटिका विद्या कदम, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठाण्यातील सर्व पदाधिकारी या झोपडवासी आणि त्याचबरोबर ज्या जुन्या चाळी आणि गावठाण याच्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, आपण बघत असाल दैनंदिन दिवसामध्ये अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वीज दरवाढ जी झालेली आहे त्याच्या बाबतीतलं, या दरवाढीमुळे त्यांच्या घरावरती त्यांची परिस्थिती, त्यांना जी सामोरं जावं लागतं, त्यांना जे खर्चिक जो हा बाब आहे आणि जी महत्वाची गोष्ट आहे या विजेच्या बाबतीत, त्या बाबतीत त्यांना 300 युनिटपर्यंत सवलत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही सर्व जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आहेत ते, त्याचबरोबर शहर विभाग, या सगळ्या ठाणे शहरामधल्या, ठाणे जिल्ह्यामधले सगळे पदाधिकारी, महिला आघाडी इकडे उपस्थित असून ही मागणी आम्ही तिकडे करतो. पक्षप्रमुखांच्या आदेशानुच्या अनुषंगाने आज नुसतं ठाण्यात नव्हे तर उभ्या मुंबईमध्ये हे जागोजागी हे आंदोलन होत आहे. आणि आज आम्ही हे निवेदन देऊन त्यांना हीच मागणी करतोय की ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे, ज्यांना जेवढा खर्च त्यांच्या घरावरती येतो हा दर महिन्याला दरवाढीचा, तो सहन करण्यासारखा नाहीये. आणि त्यांना जर का ह्याच्यामधनं हे 300 युनिट जर का कमी करण्यात आले, ते वगळण्यात आले, त्यांना जर काही, तर ते फायद्याचं त्यांना ठरू शकतं दैनंदिन दिवसामध्ये. आणि या मागणीची तीव्रता ही जर का मान्य केली गेली नाही तर ही नक्कीच वाढणार आहे. तेच तर दुर्दैव आहे की लोकांना जे दिवसेंदिवस जी दरवाढ चाललेली आहे, आपण बघितलं असेल सर्वसामान्य जनता पहिल्यांदा जीएसटीच्या मुळे त्रस्त झाली. आज त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तो जीएसटी भरावाच लागतोय. त्याचबरोबर या महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये होणारी दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला सहन होण्यासारखी नाहीये. एखादी दरवाढ झाली की जो महिन्याचा त्यांचा खर्च असो त्याच्यावरती येणारा भार, ती महिला, तो पुरुष घरातला, हा कशा पद्धतीने घराची ह्या सगळ्या बाबतीतली हाताळणी करणार, हा एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. आणि म्हणूनच त्यांना सवलत मिळावी, गोरगरीब जनतेला ह्याच्यामधनं सुटका मिळावी, ते कुठेही त्यांच्यावरती तो भार पडू नये, म्हणूनच आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे की त्यांना ही सवलत मिळण्याकरता आजचं हे आंदोलन ठाण्यापासून घेऊन ते उभ्या मुंबईमध्ये होत आहे. आणि ही मिळाली नाही तर ह्याची तीव्रता नक्कीच त्यांना सोसावी लागेल.